गुड मॉर्निंग विजय. व्हेरी गुड मॉर्निंग. कुठून आलाय तुम्ही? आम्ही घेऊन आलो. किती दिवसापासून जिम येत आहे? 1-2 महिने झाले जिम. येस. इथं आयुकेअर हार्ट केअर सेंटर म्हणजे वेदाई जिम मध्ये तुम्ही आलाय 2 महिने झालं. कसं वाटतं इथं फील? ऍक्च्युली मेन फोकस ते वजन कमी आहे. हा मग याचा 2 महिने झाला तर 4 किलो वजन पण कमी झालंय हा. आणि रेग्युलर पण हा. आहे काही पण फील चांगलं व्हायला लागलंय. वजन कमी झालंय त्यामुळे दिवस चांगला चाललाय. ठीक आहे. पण वाटतं. हलकं वाटत आहे. तुम्हाला इथं आल्यापासून डाईट वगैरे काय कंटिन्युअस डाईट केलाय का ओनली जिम करून तुमचं वजन कमी ऍक्च्युली झालं? डाईट पण चालू हा. आहे. शुगर कमी गेलं. हा त्यानंतर जिम पण रेग्युलर आहे. हा दोन्ही केल्यामुळे वजन कमी. कमी होते. हा वजे मानेवाडीचे विजय माने म्हणून आता 2 महिने झालं त्यांनी वेदाई जिम मध्ये आले. वजन कमी झालं कशामुळं? बिकॉज ऑफ एक्सरसाइज हा मेन कॉन्सेप्ट त्यांनी सांगितला आणि थोडं डाईट म्हणजे शुगर फ्री डाईट घेत आहेत ते. त्याच्यामुळे त्यांचं 4 to 5 किलो 1 month मध्ये वेट कमी झालं. काय सांगायचा उद्देश म्हणजे आपण आता काही जिमची मुलं असून दे किंवा सिनियर लोक जे ब्लड प्रेशर आहेत, शुगर आहे किंवा एजड आहेत 45-48 आपण जिम करायला घाबरतो थोडं. किंवा जिमला गेल्यानंतर मला काहीतरी होईल का, धाप लागून अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, इकडे तिकडे ऐकायला मिळालं माणूस घाबरलेला आहे. त्यामुळे जिम मध्ये यायला घाबरतो. पण जिम हा एक पार्ट आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचं किंवा लाईफस्टाईल चेंज करण्याचं, त्याच्यामधला एक पार्ट आहे. जोपर्यंत तुम्ही हे जे टॉक्सिक असतात किंवा क्षार असतात शरीरामध्ये ते वयानुसार ऑटोमॅटिक साठत असतात. 70% जर तुमच्यामध्ये ब्लॉक असतील तर तुमच्यामध्ये कधीच सिम्पटम्स दिसणार नाहीत हार्ट अटॅकचे. जेव्हा तुम्ही 70 ते 80 मध्ये येता आणि तुम्ही जेव्हा लोड शरीराचा वाढवता, जे आपल्याला डायग्नोसिस नसतं आतमध्ये, त्यामध्ये सडन तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम काही फार होऊ शकतात. म्हणून जिम मध्ये जर यायचं असेल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलेलं आहे. याच्यासाठी कसं केलं पाहिजे, आपल्याला आपली प्रकृती थोडी जाणून घेतली पाहिजे त्याच्यावर. काय अटॅक जिम मध्ये आल्यावरच असे होतं असं नाही. काही वेळेला स्विमिंग करते वेळी पण अटॅक येतो, पण मग स्विमिंग करायचं सोडत नाही आपण. काही वेळेला रनिंग गेलेला असतो रोडला किंवा वॉकिंगला गेलेला असतो, तेव्हा पण मध्ये अटॅक येऊन पडतात. म्हणून वॉकिंग काय सोडता येत नाही. तिसरी, झोपेमध्ये पण हार्ट अटॅक आलेला असतात, म्हणून काय पण झोपायचं सोडत नाही. हे जर प्रिकॉशन करायचं झालं तर जिममध्ये सगळ्यात सोपा उपाय आहे आपल्याला की जे ओव्हर लिफ्टिंग आहे ते मिनिमम तुमच्या बॉडीच्या इम्युन सिस्टमनुसार लिफ्ट करा. जास्त प्रमाणात लिफ्ट केलं तर हार्ट ओव्हरलोड येणं शक्यच असतं आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन वाढणे शक्य असते. एक लिमिट धरून तुम्ही जर व्यायामला आपल्या इम्युन सिस्टमनुसार जर केला, हे कॉम्प्लिकेशन येण्याचे 99% चान्सेस फार कमी आहे. आणि हार्ट अटॅक आणि जिम याचा कॉन्सेप्ट, जिममुळे हार्ट अटॅक येत नाही किंवा रनिंग केल्यामुळे येत नाही किंवा स्विमिंग केल्यामुळे येत नाही किंवा झोपेत अटॅक येतो झोपल्यामुळे येत नाही, असं कुठं कॉन्सेप्ट नाहीये. आपल्या शरीरामध्ये जे असलेले आपलं लाईफस्टाईल जर व्यवस्थित नसेल, उदाहरणार्थ आपण खानपान जर व्यवस्थित नसेल, आपलं स्मोकिंग किंवा दारू पिणं, व्यसन, ह्या जर गोष्टी जर आपल्या शरीरामध्ये जास्त असतील, जीवनामध्ये तुम्हाला जर मोड ऑफ लाईफस्टाईल चेंज करायचं असेल तर सकाळी 5 वाजता उठा, 5:30 ते 6:30 वर्कआउट घ्या. 5:30 ते 6:30 वर्कआउट घेतल्यानंतर 6:30 ते 7 पर्यंत तुम्ही आंघोळ करून देवाची पूजा करून 8 नंतर तुमचं तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्लॅन करा. आणि जिम हा कॉन्सेप्ट फार चांगला आहे आणि आयुष्यात हार्ट केअर सेंटर मांजरी ते वेदाई जिम आम्ही चालू केले, त्यामुळे मुलांना पण भरपूर फायदा होतोय. विजय, थँक्यू. तुम्ही आला, इथं व्यवस्थित जिम करताय, त्याच्याबद्दल. इथे भरपूर मुलं असं आहे की त्याच्यामुळे जिम चालू, आमचा व्हिडिओ केल्यामुळे ते शांत बसले, त्यांना आवाज सिस्टम नको म्हणून. काय सगळं मुलं आहे. हाऊ आर यू फीलिंग आहे? How you feeling? कमी येते. अच्छा, तू फर्स्ट आहे. फर्स्ट आहे. विजय, हाऊ आर यू? कसं वाटतं इथं आल्यानंतर? फ्रेश वाटायला. कुठं आहे रोडे सर? तुम्ही आला तेव्हा वजन किती होतं? आला तर वजन किती होतं? आता किती आहे? 70. कशामुळे कमी झालं? यस, म्हणजे तुमचं एक्सरसाइज आणि तुमचं मेन स्ट्रगल याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस मी स्वतः बदलला याच्यामध्ये, त्यामुळे तुमचं वजन कमी झालं. यस, आसपास जिम नव्हतं तुम्ही चालू केल्याबद्दल पोरासने वर्कआउट मला चांगलं आहे. म्हणजे कसं आहे, आपण डॉक्टर बदलण्यापेक्षा हॉस्पिटल बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतः बदलला आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली रिझल्ट तुम्हाला जाणून यावे. पण कुठले हार्मोन इम्बॅलन्स रोग, बीपी, शुगर, हार्ट, दमा म्हणा, थायरॉइड म्हणा, वजन, ते स्वतः बदलावलं पाहिजे. डॉक्टर बदलून तुमचे रोग जाणार नाही, पण स्वतः बदलायचा कॉन्सेप्ट आमच्या तिथं क्लिअर केलेला आहे. येस इंजिनियर, सांगा कसं वाटतंय? व्यवस्थित आहे. सो मेनी पीपल्स. डॉक्टर पण थोडे बसले. काय पाटोडे किती जरी आले? 15 दिवस. यस, पाटोडे एकदम यंग जनरेशन मध्ये पोट गेलं सगळं. डॉक्टर साहेब झोपलाय काय? कसं वाटतंय? कमॉन, नाचताय काय? तुझ्या पेशंट समोर बोलायला पाहिजे. कसं वाटतंय? हाऊ आर यू फीलिंग?
छान वाटते. सच लाईक मोटिवेशनल यंग जनरेशन. मुलांना हॅपीनेस तर मिळते, मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि आहारचं प्रमाण मी प्रॉपर त्यांना मिळतं. त्यामुळं जीवन लाईफस्टाईल बदलण्यासाठी स्वतः बदलावं लागतं. डॉक्टर बदलून कुठले रोग जात नाही. त्यामुळे बीपी, शुगर, हार्ट, थायरॉइड किंवा वजन वाढीचे कुठले पण मणक्याचे किंवा हार्मोन इम्बॅलन्स असलेले रोग हे 99% टॅबलेटनं किंवा मेडिसिननं 100% कमी होत नाही. तुम्ही स्वतः बदलायला शिका आणि लाईफस्टाईल कसं बदलायची मी अगोदरच सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही बदला आणि जीवनाला 10 वर्ष पाठीमागे जाऊन जीवन जगायला शिका. थँक्यू.